वजन कमी करणारा, त्वचेची काळजी करणारा, डिटॉक्सिफिकेशन करणारा, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा, हृदयाचे आरोग्य वाढवणारा, केसांचे आरोग्य वाढवणारा, पचन सुधारणारा, बद्धकोष्ठता टाळणारा असा हा ज्यूस आहे. एवढे फायदे आहे याचे की यामुळे तुम्हाला तुमच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत अगदी होणार तर होणार फार असा फायदाच होणार आहे. लागतो सुद्धा छान आणि खरं सांगू का, एक ग्लास ज्यूस आणि खरं सांगते तुमच्या सगळ्या गोळ्या बंद करणारा हा जबरदस्त असा ज्यूस आहे. बऱ्याचदा आपल्याला असे प्रॉब्लेम्स येतात आणि स्पेशली जेव्हा पिरियड्स वगैरे यायचे असले तर पिंपल्स येणे किंवा स्किन मध्ये सुरकुत्या येणे, आपल्या चेहऱ्यावरती जास्त आता वय व्हायला लागले की सुरकुत्या येतात, पिंपल्स येतात, काळवंटतो की आता हिवाळा आहे त्यामुळे मग आपल्या केसांची गळती होणे, कोंडा होणे, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन होणे, वेगवेगळे आजार होणे, या सर्वांसाठी हा जबरदस्त असा ज्यूस आहे. काय काय घेतलं ते तुमच्यासोबत शेअर करते आणि हे आधी स्वच्छ असं सगळं धुवून घ्यायचं आहे. 2 गाजर घेतलेले आहे लाल बुंद, 1 सफरचंद घेतलेला आहे, 1 हळदीचा जो आहे ओल्या हळदीचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 बीटरूट घेतलेला आहे. आपण नेहमीच ऐकले एबीसी ज्यूस, हा एबीसी ज्यूस आपण ऑलरेडी शेअर केलाय, पण यामध्ये आपण असा एक पदार्थ ऍड केलाय जो आहे ओली हळद. यामुळे तुमच्या शरीरातील जे काही सूज आहे ती तर कमी होतेच, पण तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये ओली हळद भेटते त्यामुळे आवर्जून आपल्याला याचा वापर करायचा. यामध्ये तुम्ही आवळा सुद्धा टाकू शकता, माझ्याकडे नव्हता, मी कधीतरी तुम्हाला त्याची रेसिपी सुद्धा नक्की शेअर करणार आहे. हा ज्यूस एवढा जबरदस्त आहे की तुम्ही पहिले पहिले थोडंसं तुम्हाला वाटेल काय वेगळं आहे, पण एकदा सवय झाली ना आणि रोज प्यायलात ना तुम्हाला 7 दिवसात फरक भेटणार आहे. सगळं धुवून स्वच्छ करून आधी त्याची साल व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. याचं जे काही प्रमाण आहे ते पुढे मागे तुम्ही करू शकता, पण हे जे 3 इन्ग्रेडियंट आहे हे मस्ट आहे, ते म्हणजे बीटरूट, सफरचंद आणि त्याचबरोबर गाजर. गाजर आता हिवाळा असल्यामुळे मस्त असे लालबुंद गाजर भेटतात, नाहीतर एरवी ते केशरी गाजर भेटतात. याची चव खूप छान अशी गोडसर असते, त्यामुळे यामध्ये आपल्याला साखर वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे. यामुळे तुमच्या त्वचेची चमक वाढते, शरीर डिटॉक्स होतं, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा सुधारते आणि वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन्स आहे आणि फायबर आहे, म्हणजे हे त्वचा, केस आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे. हा ज्यूस आपल्या रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढून लिव्हरला मदत करतो आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारतो. एवढा जबरदस्त हा ज्यूस आहे. आता बघा सगळं काही मी कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचंय. यामध्ये आपण ओली हळद वापरली, त्यामुळे तुम्ही यामध्ये 2 ते 3 काळे मिरी किंवा काळी मिरीची पावडर असेल तर ती टाकू शकता. कारण आपल्या शरीरामध्ये जर जेव्हा आपण ओली हळद घेतो किंवा हळद घेतो तर त्यांचं आपल्या बॉडीमध्ये छान असं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी तिकडे काळी मिरी घेतली पाहिजे. न पाणी टाकता आधी मी वाटून घेते आहे, जेणेकरून यामधला कोणताही छोटा पीस राहणार नाही. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचं. एवढ्यामध्ये 3 ते 4 लोकांसाठी ज्यूस बनतो. थोडंसं पाणी वाढून घ्यायचं आहे, कारण खूप घट्ट सुद्धा प्यायला जात नाही म्हणून सांगते, आणि स्टार्टिंगला तसं करायचं. आता बघा आपल्याला यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. मी 2 व्यक्तीसाठी बनवणार आहे, कारण आपल्याला हे फ्रीजरमध्ये सुद्धा साठवून ठेवायचं आहे. आता आपल्याला सगळं काही फ्रेश आणि कमी रेटमध्ये भेटतं, तर तेच आपण उन्हाळ्यासाठी रेडी करून ठेवणार आहोत. काय होतं ना, आपल्या त्वचेला यामुळे नैसर्गिक चमक येते, कोरडेपणा कमी होतो, कारण हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते त्यामुळे कोरडेपणा खूप जास्त होतो. त्यामुळे पिंपल्स आणि सूज सुद्धा कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचा सूर्याचे जे काही किरण आहेत त्याच्यापासून सुद्धा बचाव करतो. त्यानंतर आपल्या शरीरातील जे विषारी पदार्थ आहे ते बाहेर काढून लिव्हरला साफ करण्याचं काम हे जबरदस्त असा एबीसी ज्यूस करतो. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या रोगप्रतिकार शक्ती खूप जास्त प्रमाणात वाढते. यामुळे याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि आपलं मेटाबॉलिझम सुद्धा सुधारतं. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यांना कोणाला बीपी वगैरे त्रास आहे त्यांनी नक्की हा घ्यावा, आणि यामुळे रक्तभिसरण सुद्धा सुधारतं. आपल्या केसांना पोषण देतं आणि आपल्या केसांची काळजी निगा राखण्यास सुद्धा मदत करतं. आपल्या केसांना जो ड्रायनेस झालेला असतो तो कुठेतरी टाळण्यास हा ज्यूस इंटरनली खूप मदत करतो. पचनक्रिया एकदम जबरदस्त करतो आणि जे कॉन्स्टिपेशनचा म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो तो सुद्धा यामुळे कमी होतो, कारण यामध्ये फायबर आहे, अँटीऑक्सिडंट आहे आणि महत्वाचं हे लिक्विड ज्यूस आहे, त्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम सुद्धा हे करतं. गाळणीने गाळून घ्यायचंय. तुमच्याकडे जर सुती कपडा असेल त्याने सुद्धा तुम्ही करू शकता आणि व्यवस्थितरित्या पिळून हे गाळायचंय. यानंतर वरती जो चोथा राहतो हा तुम्ही झाडांना टाकू शकता फेकून न देता. यामधला जो काही अर्क आहे तो पूर्ण आता आपल्या ज्यूस मध्ये आलेला आहे, त्यामुळे आपल्याला वेगळं असं काही करायचं गरज नाही आहे. आता बघा यामुळे यामध्ये बिलकुलच साखर वगैरे काही टाकली नाहीये, त्यामुळे तुम्ही हा हप्त्यातून 3 ते 4 वेळेस नक्कीच घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, एवढे जबरदस्त अशी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे
की तुम्हाला तुमच्या शरीरातील जे विषारी घटक, अगदी आपण जे बाहेरचा खातो बर्गर, पिझ्झा किंवा कधी महिन्यातून 2-3 वेळेस म्हणा किंवा कोणाचं जास्त वेळेस बाहेरचं खाणं होतं, तर ते सगळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास हा ज्यूस एकदम जबरदस्त आहे. याचं जे प्रमाण आहे हे तुम्ही समप्रमाण सुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये जे आहे अजून चव वाढण्यासाठी तुम्ही थोडासा लिंबाचा रस पिळला तरी चालेल किंवा मग थोडंसं आलं यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. एवढं जबरदस्त आहे. आता बघा, हा मी व्यवस्थित अशा पद्धतीने गाळून घेते, पण तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे नेमकं कुठपर्यंत पोहोचला मला हे सुद्धा कळेल. आणि अशा पद्धतीने आपला हा जो काही ज्यूस आहे हा तयार झालेला आहे. आता आपलं एवढं धावपळीचं जीवन आहे की याच्यामध्ये आपल्याला रोज एवढ्या सगळ्या गोष्टी कापून हे करून नाही वेळ, 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, नंतर कंटाळा येतो. तर अशांसाठी एक जबरदस्त अशी ट्रिक घेऊन आलेली आहे. आता हा जो ज्यूस आहे हा तुम्हाला प्यायचा आहे. यामध्ये काही मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त तुम्ही ब्लॅक पेपर पावडर असेल ती टाकू शकता. आता ज्यांना आळशीपणा करायचा आहे त्यांच्यासाठी हे आहे. अशा सिलिकॉनचं माझ्याकडे मोल्ड होते, तुमच्याकडे आईस ट्रे असेल, फ्रीज सगळ्यांच्या घरी असतं, त्याच्यामध्ये आपल्याला हा ज्यूस टाकायचा आणि हे फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. जास्तीत जास्त 1 तास लागतो, कमीत कमी 30 तास मध्ये हे सेट होऊन जातं, पण आपलं हिवाळ्यामध्ये फ्रीजचं टेम्परेचर आपण कमी करून ठेवलेलं असतं, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तर असे छोटे छोटे क्यूब आपल्याला करून ठेवायचे आहे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा रोज रोज आपल्याला जो त्रास होतो तो कमी करण्यासाठी ह्याचा जो आहे परफेक्ट सोल्युशन आहे. हप्त्याभरासाठीच तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि उरलेला जो ज्यूस आहे तुम्हाला अशा पद्धतीने प्यायचा आहे. 2 ते 3 लोकांसाठी एवढ्या प्रमाणात ज्यूस आरामशीर बनतो. हा थोडा घट्ट झाला, यामध्ये पाणी टाकून अजून हा डायल्यूट होऊ शकतो. हा जो ज्यूस आहे हा तुम्ही अगदी ब्रेकफास्टच्या टाइमला जर पिला आणि यानंतर तुम्ही 30 ते 45 मिनिटं काहीच खाल्लं नाही तर तुम्हाला एवढे जबरदस्त असे फायदे देतो. आता बघा, आपण जे फ्रीजरमध्ये ठेवलंय ते सुद्धा सेट झाले आणि तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे आपले मस्त असे क्यूब्स तयार झाले. याला आपण एबीसी क्यूब्स म्हणूयात. हे क्यूब्स तयार झालेले आहेत. हे क्यूब्स आपल्याला लगेच एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखादी झिपलॉकची बॅग असेल त्यामध्ये टाकून लगेच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हे मेल्ट होणार नाही. आणि कधीही घेत असताना हे कसं घ्यायचं ते सुद्धा सांगते. आता तुम्ही बघा, ह्या क्यूबची साईज किती आहे, छोटी छोटी आहे. जर मीडियम असेल तर तुम्हाला 1 लागेल, असे छोटे छोटे असेल तर 2 ते 3 लागणार आहे. हे कसं घ्यायचं, काय घ्यायचं हे समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. पटकन झाकण लावून आता हे आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. हा जो काही एबीसी ज्यूस आहे हा जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचा असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं जेव्हा फिरवता तेव्हा त्यामध्ये डेट्स टाकू शकता किंवा त्यांना गूळ सुद्धा टाकून देऊ शकता. त्यांना गोडसर हवं असतं म्हणून साखर टाकू नका, कारण त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला आलीच पाहिजे. आता हे छोटे क्यूब आहे म्हणून रोज ब्रेकफास्टला जेव्हा तुम्ही घेता तेव्हा अशा पद्धतीने 2 ते 3 क्यूब टाकायचे आहे, अगदी स्मॉल याचे असेल तर, आणि बाकीचे जे आहे अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचे. मी इकडे डब्याचा वापर केलाय आणि त्यामुळे मला हे इझिली पडेल झिपलॉक बॅगपेक्षा, म्हणून मी डब्यामध्ये ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय, थोडंसं गरम करायचं, कारण हिवाळा आहे, थंड आहे खूप. अति गरम करायचं नाही, नाहीतर याची न्यूट्रिशन व्हॅल्यू पूर्ण चालली जाईल. आपल्याला अगदी फक्त कोमटसर करायचंय, खूप थंड पाणी असतं हिवाळ्यात म्हणून आपण हे केलेलं आहे. आणि आता हा सिप सिप करून तुम्हाला प्यायचा आहे. मस्त निवांत प्या, इतका जबरदस्त आहे. केसांसाठी, स्किनसाठी खूप जबरदस्त असा रिझल्ट येतो. तुम्हाला सांगू का, पहिले तुम्हाला असं वाटेल की हा थोडासा वेगळा लागतोय, पण एकदा सवय झाली की टेन्शन नाही. आणि तरीही तुम्हाला सवय होत नसेल, तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असाल की तुम्हाला खूप स्पेसिफिक गोष्टी आवडतात, तर डायरेक्ट नाक बंद करायचं आणि 2 ते 3 सिप मध्ये प्यायचं माझ्यासारखं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि वेट लॉस मध्ये असे छान असे ज्यूस घेऊन खरंच खूप छान वाटतं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये असे ज्यूस नक्की ऍड करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.